संघर्ष सुरू आहे आणि ह्यामध्ये आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा तिसरा आमचा मोर्चा आहे. आज आम्ही त्यांना विनंती करायला नाही आलो तर आज आमच्या इशारा द्यायला आलोय. आता जर शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय जर आमच्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काय कटकारस्थान करून जर काय डाव खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र शेतकरी बायका पोरासकट जनावरांसकट आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय गप बसणार नाहीत अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी आज आम्ही सर्वजण उपस्थित आलेला आहे. अनेक वेळा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून आम्ही विनंती करतोय, त्यांना सांगतोय, तर प्रत्येक वेळेला आम्हाला अधिवेशनामध्ये सुद्धा पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा दादासाहेब भुसे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय कुठलेही पाऊल किंवा निर्णय शक्तीपीठ बाबत घेणार नाही. पण असं असताना सुद्धा अनेक वेळेला अनेक वेगवेगळे धोरणे राबवायचे, भूमी अभिलेखला पत्र द्यायचं, सरकारी मोजणीचा दर मागवायचा, हे जे त्यांचं काही कटकारस्थान चाललेलं आहे हे आम्ही हरून पाडू. सांगली जिल्ह्यातील बागायती जमीन एक इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही. सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी